खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या दोन जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे एका सुशिक्षित कुटुंबाच्या दुर्दैवी अंताने परिसर हादरला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले योगेश बाळासाहेब पाटील आणि पत्नी व 2 मुलांना विष देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे हत्तीज गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. शेअर बाजारातील आर्थिक नुकसानीच्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत योगेश पाटील वय अंदाजे 40, त्यांची पत्नी माधुरी पाटील वय 37, मुलगा अथर्व वय 11 आणि शिवांश वय 9 यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असावी असा अंदाज वैराग पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पत्नी व मुलांच्या मृत्यू प्रकरणी मयत योगेश पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र बराच वेळ प्रतिसाद मिळाला नाही. शेजारी राहणारे मंगेश पाटील यांनीही योगेश पाटील अद्याप उठले नसल्याने पाहणी केली. दरवाजा बंद असल्याने संशय आला. त्यानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. घरात प्रवेश करताच पत्नी व 2 मुले निश्चित अवस्थेत आढळून आली तर योगेश पाटील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. या दृश्याने उपस्थितांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनास्थळावरून पोलिसांना 26 पानी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये आर्थिक व्यवहार, शेअर बाजारातील नुकसान, घेतलेले पैसे आणि मालमत्तेबाबतच्या इच्छांचा उल्लेख असल्याची माहिती आहे. या पत्रात कोणालाही जबाबदार धरले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. योगेश हे पूर्णतः निर्व्यसनी होते. ते मांसाहार सुद्धा करत नव्हते. योगेश यांच्या पत्नी यांचे शिक्षण D.Ed पर्यंत झाले होते. इतक्या साऱ्या दुःखात आपण एकटे राहू शकत नाही. मुलांना सांभाळ कोण करणार? हे आयुष्यभर दुःख सोसत बसणे होऊ शकत नसल्याचे योगेश यांनी भावनिकरित्या सुसाईड मध्ये लिहिले आहे. नमस्कार, मी PI कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक वैराग पोलीस ठाणे. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हत्तीज या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार येथे कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते. आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्या कारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष हे पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे एक घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सुसाईड नोट वगैरे काही सापडले आहे का? त्यात आहे, सुसाईड नोट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे शेअर मार्केटमध्ये कधी सुरुवात केली, त्यांना कसा फायदा झाला, त्यानंतर कसा लॉस झाला याचा विस्तृतपणे त्यात उल्लेख केला आहे. तसंच त्या घटनेबाबत त्यांनी आईची, कारण त्याला वडील नाही आहेत, आईला माफी मागितली आहे. कारण ही त्याच्याकडून खूप काही लॉस झाला होता आणि तरीसुद्धा तो त्यात वाहत गेला, गुंतवत गेला होता आणि त्यामुळे प्रचंड लॉस झाला होता आणि त्यात मानसिक त्याचा खूपच खचला होता. आणि त्या कारणानेच बहुतेक त्यांनी स्वतःच्या 2 चिमुरड्यांना, पत्नीला विष पाजून जीवानीशी ठार मारलं आणि स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवलेले दुर्दैवी आणि हृदय पिटून टाकण्याची घटना घडलेली आहे. पैसे वगैरे कोणाकडून घेतले होते का त्यांनी? तसं पैसे त्याचे नात्यातले जे आहेत त्यांच्याकडनं त्यांनी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी पैसे घेतल्याचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांना तो पैसा देऊ शकत नसल्याने त्यांच्याबद्दलही त्यांनी स्वतःच दुःख व्यक्त केलेलं आहे.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.